तर नमस्कार, आपलं स्वागत आहे प्रणालीज किचनमध्ये। तर आज आपण बनवतोय पुरणपोळी, ते पण गव्हाचं आणि मैद्याचं पीठ मिक्स करून, जेणेकरून आपल्या पुरणपोळ्या मऊ आणि लुसलुशीत राहतील। त्यासाठी आपण घेतले गव्हाचं पीठ, मैदा, तेल घेतलंय आणि हे गूळ आहे, हा काळा गूळ आहे। तुम्हाला गुळाचा कलर असं काय, तर आपली डाळ आहे ना सकाळपासून मी भिजत टाकलेली, ती पटकन शिजावी म्हणून। आणि हे सुंठवडा, जायफळ आणि वेलची पावडर, पाणी। तर पहिला आपण डाळ शिजत ठेवणार आहोत, मग बाकीची तयारी करूया। तर ही हळद आपण पुरणपोळीचं पीठ मळताना त्यामध्ये ॲड करणार आहोत। तर याच्यामध्ये थोडंसं पाणी, 1 ग्लास अजून पाणी ॲड करायचं आहे आणि आपण आता डाळ उकळायला ठेवतो, म्हणजे शिजायला। तर आपण हे पीठ मळून घेतोय, हे दोन्ही पीठ प्रमाणात आहेत आणि याच्यामध्ये आपण टाकणार आहोत हळद। तर आपण आता पीठ मळायला घेतो, त्याआधी हे सगळं पीठ मिक्स करून घेऊया। नुसत्या मैद्याचे केल्या की कडक होतात, त्यामुळे थोडं गव्हाचं टाकायचं। तर आपलं अर्ध पीठ मळून झालंय, त्याच्यामध्ये तेल ॲड करतोय। तर आपलं पीठ मळून रेडी झालंय बघा, एकदम नरम झालंय। आणि असंच आपल्याला मळायचं आहे आणि ठेवून द्यायचं। तर याच्यावरती हा जो फेस येतो तो आपल्याला काढून घ्यायचा आहे का भांड्यात। मध्ये मध्ये चेक करायचं शिजली काय, थोडी अजून शिजायला पाहिजे। तर आपली डाळ शिजली आहे, त्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे, मग त्याच्यामध्ये आपल्याला गूळ टाकायचं आहे। आता आपलं पाणी नितळलं आहे, आता रिटर्न आपल्याला हे टोपात टाकायचं आहे। अशी पूर्ण सुकी सुकी झाली पाहिजे। तर आता याच्यामध्ये आपण गूळ टाकणार आहोत, हा गूळ घ्यायचा आहे। तर आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत जायफळ, सुंठ आणि वेलची, हे दोन्ही घ्यायचे आहेत। वेलची टाकली, आता सुंठ। तर आता हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं। तर आपलं हे झालंय आणि थोडं गरम असतानाच आपल्याला पुरण करून घ्यायचं आहे, पूर्ण असं सुकवायचं आहे। त्यामुळे पुरण कसं गरम असल्यावर पटकन वाटलं जातं। तर आता आपलं पुरण हे गरमच आहे, त्यामुळे गरम गरम वाटायचं आहे, त्यामुळे पटकन वाटून पण होतं। तर मी ही चाळणी घेतली, पुरणपोळ्यांचीच, म्हणजे पुरण असं पटकन असं वाटून होईल। आणि एक पेला घेतलाय। तर आपलं अर्ध्यापेक्षा पुरण झालंय, हे बघा। तर आधीच मी तूप वगैरे काढून घेतलं आणि तवा सुद्धा तापत ठेवलाय। आता आपण हे गोळे सुद्धा केलेत मी, त्याच्यामध्ये आपण सारण भरणार आहोत। आणि मी पुरणपोळी लाटताना तांदळाचं पीठ वापरते, त्यामुळे पोळ्या कशा जरा म्हणजे सरकतात, नाही तर चिटकून राहतात आणि सारण पण लागतं मग पोळपाटाला। तर आता असं अशी वाटी बनवून घ्यायची आपल्याला, अशी केली। आता याच्यामध्ये भरायचं सारण। तर मी कशा नाजूक पुरणपोळ्या करते, जास्त मोठ्या नाही आवडत मला। असं तांदळाच्या पिठात अशी घोळून घ्यायची, हलक्या हाताने लाटून घ्यायचे, ते बघा असं। तर आपली पोळी लाटून झाली आहे, आता तव्यावर टाकते। तर एक साईडने आपली पोळी शेकली आहे, आता ही आणि हे तूप तर आपली पोळी दोन्ही साईडून शेकली आहे चांगली, बघा। हे काढून घ्यायची।